हॅलो गाईज, होप यू आर ऑल डुईंग वेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या या चुकीचा काय लर्निंग तुम्ही घेऊ शकता हे शेअर करणार आहे. सो इथून मागे मी नेहमी इमॅजिनेटिव्ह दुनियेमध्ये जगायचो सतत. म्हणजे देर आर मेनी रेअर केसेस की मी प्रेझेंट मोमेंटमध्ये जगलेलो आहे. फार रेअर असं व्हायचं की मी प्रेझेंटमध्ये जगायचो. माझं चालू काय आहे म्हणजे भानावरती असायचो आपल्या गावठी टर्म्समध्ये. तर व्हाय इट इज इम्पॉर्टंट टू स्टे ऑन भानावरती. कारण जर तुम्ही भानावरती नसाल तर भानावरती राहा म्हणजे अगदी रूढ वाटतं, पण हे जरी रूढ वाटतं आहे ना तर ट्रू आहे ते तितक्या सर्टन लेवलवरती. ते जेवढ्या रूढ वाटतं तेवढ्या लेवलवरती ते ट्रू देखील आहे. कारण आय मीन विचार करा ना, मी आता या इन्सिडेंटचं सांगायला गेलं तर एक सिम्पल ॲपल कटर नावाचं डिव्हाइस असतं. त्या ॲपल कटरने ते राऊंड फायबर असतं. राऊंड फायबरमध्ये अशी चक्री असते गोल. ती चक्री असते धारधार ब्लेड्सनी बनलेली, आणि ती धारधार ब्लेड्सनी बनलेली चक्री कोटेड असते, आधारित असते त्या राऊंड फायबरवरती. आणि ते राऊंड फायबरला दोन्हीकडून धरायची अशी जागा असते. आणि त्या राऊंड फायबरच्या मध्ये चक्रीच्या मध्ये आपल्याला ॲपल ठेवायचा असतो आणि वरून सिम्पली प्रेस करायचा असतो. आणि थोडा एफर्ट टाकला की तुमचं ॲपल एकदम छान पद्धतीने इक्वल पीसेसमध्ये कट होतं. तर एवढं सिम्पल लॉजिक आहे त्या मशीनचं, आणि त्याचं वर्क देखील सांगितलं. सो आता ॲज आय वॉज लेझी अँड आय वॉज नॉट इन अ प्रेझेंट मोमेंट, मी सरळ ते ॲपल कटर धरलं आणि पेरूवरती ॲप्लाय करायला सुरुवात केली. आणि ॲज यू नो की पेरू हार्ड असतो, आणि हार्ड पेरूवरती मी ते इतकं प्रेशरने टाकल्यामुळे सडनली इतकं डेंजर पद्धतीने खाटकन आवाज आला. आणि तो आवाज इतका डेंजर होता की मी घाबरून गेलो. आणि मला थोड्याच वेळाने दिसतं की ते पूर्ण कटर तुटलेलं आहे, त्याचं आतमधलंच गेलेलं आहे. आणि अचानक मला लाल टिपके दिसायला लागतात. आणि नंतर रिअलाईज होतं की माझ्या हाताला फार मोठी जखम झालेली आहे. आय विल ब्लर द इमेजेस इन दिस फोटो बिकॉज ते काही यांना डिस्टर्ब करू शकता. सो मी थोडा ब्लरनेस कमीच ठेवेल, कारण तुम्हाला आयडिया पण लागली पाहिजे की किती सिरियस गोष्ट आहे ही. सो विचार करा, तो माझा कट लागलेला पार्ट त्वरित माझ्या बॉडीने तिथे पाठवल्यामुळे मला सडनली रिअलाईज झालं नाही की मला कट बसला आहे. पण थोड्या वेळाने रक्त दिसल्यावरती मला रिअलाईज झालं की अरे शिट, या ठिकाणी आपल्याला फार मोठा कट बसलेला आहे, ॲज यू कॅन सी इन दिस प्लेस. सो इतका डेंजर कट होता ना तो. मी आत्तापर्यंत माझ्या बॉडीवरती एवढा डीप आणि एवढा लांब कट आत्तापर्यंत एक्सपिरियन्स नाही केला. यस, आय हॅड एक्सपिरियन्सेस मेनी कट्स, बट ते एकदम छोटे आणि मायनर असायचे. हा म्हणजे मोस्ट डीप अँड मोस्ट बिगेस्ट कट आहे आत्तापर्यंत माझ्या बॉडीवरती झालेला. सो विचार करू शकता, एका सिम्पलशा चुकीमुळे, एका सिम्पलशा आळसामुळे मला ॲपल कटर ते पेरूवरती ॲप्लाय करून अशी परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. आणि तुम्ही आय डोंट नो तुम्ही इमॅजिन करू शकता की नाही, बट ॲज आय एम एक्सपिरियन्सिंग दिस, मी तुम्हाला लिटरली सांगू शकतो की ईच अँड एव्हरी टास्क, म्हणजे तुम्ही पॉटीला बसण्यापासनं तर ईच अँड एव्हरी डेली टास्क गेट्स डिस्टर्ब्ड. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये तुमच्या हाताची जाणीव होते आणि इम्पॉर्टन्स कळतो की 2 हात असल्यावरती किती इझी जातं आणि एका हाताने किती अवघड जातं. ही फेज ना लिटरली मला एक्सपिरियन्स करण्यासारखी आहे की मी ज्या गोष्टी आपल्याला गॉडने अशा सहज दिलेल्या आहेत त्याला ग्रेटफुल असणं किती गरजेचं आहे. आय मीन विचार करा, ज्यांना एक पाय असतो किंवा काहींना पायच नसतं. आय मीन देर आर मेनी केसेस ऑफ बिंग हँडिकॅप, राईट. सो ते नॅचरली पूर्णपणे व्यवस्थित नसतं आणि त्यांना ती कंडिशन घेऊन पूर्ण लाईफ जगायचं असतं. दे आर यूज टू इट. व्हेअर ॲज आपल्याला सर्व काही असूनही आपण वी कॅन सी द वर्ल्ड इन अ डिफरंट वे. म्हणजे आपण जगायला सुरुवात केली की आपल्याला सगळं काही समजतं. आपण जगायला सुरुवात केली की आपल्याला सगळं काही कळतं. आपण जगायला सुरुवात केली की आपल्याला सगळं काही समजतं. आपण जगायला सुरुवात केली की आपल्याला सगळं काही कळतं.
गिव्ह मेनी रिझन्स. याच्यावरती ना फार विचार करण्यासारखं आहे आणि अजूनही मी त्या रिअलायझेशन फेजमध्ये आहे की यस, आय शूड बी ग्रेटफुल फॉर वॉट गॉड हॅव गिवन टू मी. आय शूड बी कॉन्शियस इन ईच अँड एव्हरी टाईम. आय शूड बी लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट ऑल्सो. सो ह्या लर्निंग्स आहेत ज्या की मी घ्यायचा या इन्सिडंटमधनं प्रयत्न करत आहे. आणि आय थॉट की you might can get realization of these things by hearing this story of mine, which is I am literally facing so much trauma. विचार इतका दुखतंय ना, तुम्ही विचार नाही करू शकता. 3 टाके पडलेले आहे मला लोखंडाचे. आपले जे स्टॅपलर नाही राहत का, मी इमॅजिन पण नव्हतो करत आधी, आत्ता स्टॅपलर पण बसायची वेळ आली. सो be conscious, be grateful for everything and live always in present moment. Yeah, there are certain time की तुम्हाला प्रेझेंट मोमेंट सोडून भविष्याचा देखील विचार करायला पाहिजे, भूतकाळ देखील ॲनालाइज केला पाहिजे. बट तो एक सर्टन फेज आहे, त्यामध्येच केलं पाहिजे. यू कॅन डू इट इन मेडिटेशन वगैरे. बट तुम्ही जेव्हा ॲक्टिवली टास्क करताय, तो टास्क जी करताय त्या टास्कमध्ये फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे. जसं की मी त्या म्हणजे पेरू कापण्याच्या टास्कमध्ये फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड नव्हतो, त्यामुळे मला असं धांतरटपणामुळे अगदी डेंजर जखम झाली. सो या, दिस वॉज मा मिस्टेक. अँड कारण आता अशा प्रकारचे इन्सिडंट तुमच्या लाईफमध्ये बरेच झालेले असतील की बाबा तुम्हाला चुकीमुळे तुम्हाला अशी काही जखम वगैरे अनुभवायला मिळत असेल. तुमच्यापैकी काही ऑडियन्स अशी देखील असेल जी ह्या एवढ्या जखमेला अगदी तुच्छ लेखून त्यांना काही याच्यापेक्षा झालेली मोठी जखम आहे तिला बढावा द्यायचा प्रयत्न करत असतील. बट नो मॅटर ती जखम मोठी असो किंवा छोटी, the thing only matters is your realization, your learnings and your lessons which you take and improve yourself in your journey. कारण अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडत जातात आणि माझ्या लाईफमध्ये इथून पुढेही अशा काही गोष्टी घडतील ज्यामुळे मला इंजुरी वगैरे किंवा एनी टाईप ऑफ हार्म पोचेल. बट त्या मिस्टेकमधनं मी जर लर्निंग घेतलं नाही, कारण ईच अँड एव्हरी आता एवढी गोष्ट जर तुम्हाला वाटत असेल ही, तर याला रिअलाईज करणं आणि पुढे असं न होऊन देण्याची जास्त हिंमत ठेवणं, माइंडसेट ठेवणं फार गरजेचं आहे. कारण तो तुम्हाला इम्प्रूव्ह करेल. तुम्ही याला जर फक्त जस्ट फ्लोनी झालं ठीक आहे एवढं काय असं नजरेने बघितलं तर देर इज नो चान्स की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकशाल. सो या, दिस वॉज ऑल थिंग्स विच I had experience in this journey and I wish की तुम्ही या व्हिडिओ थ्रू काही ना काही लेसन घ्या जो तुम्हाला लाईफ चेंज करायचं पोटेन्शियल ठेवू शकतो. सो या, दॅट्स इट फॉर व्हिडिओ गाईज. स्टे हॅप्पी अँड स्टे हेल्दी.